अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। पहाटे 3 पर्यंत हे काम चालण्याचा अंदाज आहे। कळस बसवण्यासाठी खास कारागीर अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। मोठ्या क्रेनच्या मदतीने कळस बसवला जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण नक्कीच पाहतो की अंबाबाई देवीच्या मंदिराच्या कळसावर या ठिकाणी आपण पाहतो की सोन्याचा कळस बसवला जातोय। पूर्वीचा कळस या ठिकाणी काढण्यात आला। गोव्यातील एक भक्त आहे, त्यानं 1.5 किलो तब्बल या ठिकाणी आपण पाहतो की सोनं जे आहे ते दान केलेलं आहे आणि त्याच सोन्याच्या माध्यमातून आपण पाहतो की 7 फुटी कळस बनवण्यात आलेला आहे। कळसाच्या खाली जो डेहरा असतो त्या डेहऱ्याला धरून या ठिकाणी आपण पाहतो की हा कळस बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे एक सुवर्ण क्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल। पहाटे 3 पर्यंत हे काम चालणार आहे। पण आपण पाहतो की अंबाबाई मंदिराचा कळस खूप उंच आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की जिना जो आहे त्या जिन्याच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचून तो कळस बसवला जाणार आहे। एकूणच आपण पाहतो की 200 किलो तांबे वापरून त्या ठिकाणी पहिल्यांदा घुमट निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याला सोनेरी मुलामा 1.5 किलोचा देण्यात आलेला आहे। त्यामुळं आपण पाहतो की यापूर्वी कधीही अंबाबाई देवीच्या कळसावर जो कळस आहे तो सोन्याचा नव्हता। पण आता मात्र आपण पाहतो की उद्या शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर अधिक मास सुरुवात संपायच्या आधीच या ठिकाणी गोव्याचा जो भक्त आहे त्याने दिलेला जो सोनं आहे त्या सोन्याच्या माध्यमातून या ठिकाणी कळस बसवला जात आहे। अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या माहिती